मित्रांनो, इराण इस्रायल युद्ध काही थांबायचं नाव घेत नाहीये. ट्रम्प तात्या तर म्हणतोय की महिना लागला तरी चालेल, पण एकदाचा सोक्षमोक्ष करूनच आम्ही थांबणार. आता हे युद्ध कधी थांबेल ते सांगता येणार नाही, पण तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का, की या युद्धात एकदम हायटेक वेपन्स वापरले जात आहेत. म्हणजे स्टार वॉर्स किंवा त्या टाईपच्या सायन्स फिक्शन मूव्हीज मध्ये किंवा मग व्हिडिओ गेम मध्ये वापरले जातील अशी हत्यारं हे देश, विशेषतः इस्रायल, वापरत आहे. आणि या सगळ्यात सध्या चर्चेत आहे इस्रायलचं आयर्न बीम. एक अशी पॉवरफुल लेझर जी शत्रूच्या रॉकेट्स आणि मिसाईल्सला हवेच नष्ट करते. आतापर्यंत शत्रूच्या रॉकेट्सना नष्ट करण्यासाठी आपल्याकडून दुसरे रॉकेट्स सोडायला लागायचे, पण आता फक्त लेझर मारून हे काम करणं शक्य आहे. आता ही टेक्नॉलॉजी नेमकी कशी काम करते, इस्रायलने हे कसं बनवलं आणि यामुळे युद्धाचं स्वरूप कसं बदलतंय, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी सुदेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की इस्रायलकडे आधीपासूनच आयर्न डोम नावाचं एक सुरक्षा कवच आहे. ही टेक्नॉलॉजी जगात कुणाकडेच नसल्यामुळं याला खरं तर जगातल्या सगळ्यात बेस्ट डिफेन्स सिस्टीम पैकी एक मानलं जातं. या सुरक्षा कवचामुळे इस्रायल बंदूक, पिस्तूल, तोफ, रणगाडा कशालाच घाबरत नाही. एवढंच काय, तर रॉकेट, मिसाईल, ड्रोन या सगळ्यालाही ते भीक घालत नाहीत. याआधी झालेल्या हमास इस्रायल युद्धामध्ये आपण या आयर्न डोमची करामत बघितली आहे. यात नेमकं काय असतं, तर कितीतरी लहान लहान रॉकेट हे शत्रूने पाठवलेल्या रॉकेट्सवर लक्ष ठेवतात. सुमारे 4 ते 70 किलोमीटर अंतरावरून येणाऱ्या रॉकेट्स आणि ड्रोन्सना लक्ष करून त्यांना मारून पाडण्याचं काम आयर्न डोम मधले लहान रॉकेट करतात. आता ही सिस्टीम एवढी हुशार आहे की समोरून येणारं शत्रूचं रॉकेट हे लोकवस्तीमध्ये पडत असेल तर त्यांनाच टार्गेट केलं जातं. जर एखादे रॉकेट मोकळ्या मैदानात पडणार असेल तर त्याच्या वाटेलाही जात नाही. याने मग मिसाईल्सची बचत होते. याला लिमिटेशन फक्त एवढंच आहे की एका वेळी भरपूर मिसाईल्स किंवा ड्रोन्स आले तर मग त्यातले ठराविकच लक्ष केले जाऊ शकतात, बाकीचे आपल्यावर पडतात. आता तुम्ही म्हणाल की लेझर पासून सुरुवात केली आणि हे काय सांगत बसलाय. तिकडे पण जाणार आहोत आपण, पण आपण आधी हे बघूया. खरं तर आयर्न बीम आणि आयर्न डोम हे दोन्हीही इस्रायलच्या मल्टी लेअर डिफेन्स सिस्टीमचा भाग आहेत. आणि कहर म्हणजे इस्रायलच्या सुरक्षा कवचात फक्त या दोनच नाही तर आणखी बऱ्याच गोष्टी आहेत. आपण आधी बाकीच्या गोष्टी बघू आणि मग आयर्न बीम कडे जाऊया. आयर्न डोम जसं 70 किलोमीटर पर्यंतच्या मिसाईल अडवू शकतं, तसंच सुमारे 300 किलोमीटर लांबून येणाऱ्या मिसाईल थांबवण्यासाठी इस्रायलकडे एक सिस्टीम आहे. याचं नाव आहे डेव्हिड स्लिंग. जरा मोठ्या मिसाईल, रॉकेट आणि विमानं पाडण्यासाठी याचा वापर केला जातो. याची टेक्नॉलॉजी सेम आयर्न डोम सारखीच काम करते, फक्त लॉंग रेंजच्या मोठ्या मिसाईलसाठी हे तयार केलंय. बरं, हे तर झालं इस्रायलच्या आजूबाजूच्या भागातलं. इराण वगैरे सारखे देश तर तिथून लांब आहेत. त्यांनी इस्रायलवर थेट हल्ला करायचं म्हणलं तर त्यांना डायरेक्ट खूप उंचावरून अटॅक करणारी बॅलिस्टिक मिसाईल सोडावी लागणार. आता या मिसाईल्सला कसं अडवायचं, तर ते काम करतं इस्रायलचं एरो 2 आणि एरो 3 हे एरो सिस्टीम. याची खासियत म्हणजे हे काही जमिनीवर नाहीये, तर चक्क वातावरणाच्या बाहेर म्हणजे स्पेसमध्ये तैनात केलंय. त्यामुळे लांबून येणाऱ्या बॅलिस्टिक मिसाईल्स हे एरो सिस्टीम स्पेसमध्येच उडवून टाकतात. हवेतल्या हवेतच सगळं काम झाल्यामुळं जमिनीवर कसलंच नुकसान होत नाही. आता ही सगळी सिस्टीम एकदम परफेक्ट वाटते आणि ही बऱ्यापैकी परफेक्ट आहे पण. पण असं सगळं असताना इस्रायलला आयर्न बीमची म्हणजे लेझरची गरज का पडली? आता आपण नेहमी अपग्रेड व्हायला बघत असतो वगैरे, सगळं ठीक आहे, पण यातला सगळ्यात मोठा फॅक्टर होता खर्च. आयर्न डोम आणि बाकीच्या सगळ्या डिफेन्स सिस्टीम मध्ये सगळ्यात मेन घटक होता इंटरसेप्टर मिसाईल्स, म्हणजे शत्रूचे रॉकेट पाडण्यासाठी लागणारे छोटे रॉकेट. आणि हे रॉकेट लहान असले तरी त्यांच्यासाठीचा खर्च बराच मोठा होता. म्हणजे एका छोट्याशा ड्रोनला पाडण्यासाठी इस्रायलला अंदाजे 65 लाख रुपये खर्च करावे लागत होते. बरं, मिसाईल स्टोअर करण्याचा प्रॉब्लेमही आहेच. म्हणजे एखाद्या ठिकाणी 100 मिसाईल स्टोअर करून ठेवले असतील आणि शत्रूने तिथं अचानक हजारभर मिसाईल किंवा ड्रोनने अटॅक केला तर डिफेन्स सिस्टीमच्या बत्त्या गुल होत होत्या. या सगळ्या समस्यांवर उपाय म्हणून इस्रायलनं आयर्न बीम तयार केली, एक मोठी लेझर जी शत्रूच्या रॉकेटला हवेतच उडवू शकते. हे कसं काम करतं, तर जेव्हा शत्रूचं एखादं रॉकेट इस्रायलकडे येतं तेव्हा ते रडार नेटवर्कवर ट्रॅक होतं आणि त्यानंतर कमांड सेंटर त्या रॉकेटचा स्पीड मोजतं आणि कुठल्या दिशेनं ते येतंय ते बघतं. त्यानंतर आयर्न बीमचे थर्मल कॅमेरे त्या रॉकेटवर फोकस करतात आणि टार्गेट लॉक झालं की 100 किलोवॅट पेक्षा जास्त पॉवरची लेझर बीम त्या रॉकेटवर सोडली जाते. प्रकाशाचा वेग हा सुपरसॉनिक रॉकेटपेक्षा कितीतरी फास्ट असतो, त्यामुळे एका क्षणातच लेझर रॉकेटपर्यंत पोहोचते आणि त्या ठिकाणी एका कॉईनच्या आकाराचा ठिपका तयार करते. तुम्ही लहानपणी कधी बहिर्वक्र भिंगासोबत खेळला असाल तर तुम्हाला आठवत असेल की त्यातून आपण सूर्यकिरण पलीकडे नेताना जेवढा लहान पॉइंटवर प्रकाश केंद्रित करायचो तेवढ्या लवकर कागद पेटायचा. तोच प्रकार इथे होतो. कॉईन एवढ्या छोट्या भागावर सतत मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण केली
की रॉकेटचं लोखंडी कवच ही अगदी काही सेकंदात मेणाप्रमाणे वितळतं आणि आतल्या स्फोटकांपर्यंत उष्णता पोहोचल्यामुळे रॉकेट हवेतच ब्लास्ट होतं आणि हे सगळं एका सेकंदात घडतं. आणि या सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे लेझर बीमचा एक शॉट मारण्यासाठी येणारा खर्च केवळ 200 ते 500 रुपये आहे. आणि जोपर्यंत बॅटरी किंवा वीज पुरवठा सुरळीत सुरू आहे तोपर्यंत हे अनलिमिटेड रॉकेट्स उडवू शकतं. आजकाल कितीतरी देश युद्धात मोठ्या प्रमाणात ड्रोनचा वापर करतात. लहान लहान आणि स्वस्त असलेले हे ड्रोन पाडण्यासाठी 30-40 लाखांची मिसाईल वापरणं म्हणजे रणगाडा घेऊन सशाची शिकार करायला गेल्यासारखं आहे. त्यामुळे आत्ताची गरज ओळखून इस्रायलनं ही आयर्न बीम तयार केली. अर्थात आयर्न बीमलाही काही लिमिटेशन्स आहेत. म्हणजे सध्या तरी त्याची रेंज ही केवळ 7 ते 10 किलोमीटर एवढीच आहे. तसंच खूप पाऊस किंवा धुकं असेल तर लेझर नीट फोकस करू शकत नाही आणि त्याची मारक क्षमता कमी होते. शिवाय एखाद्या मिसाईल किंवा ड्रोनवर अँटी लेझर कोटिंग असेल तर तिथं आयर्न बीम काहीच करू शकत नाही. असं असलं तरी सध्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने आयर्न बीम हा सगळ्यात अफोर्डेबल आणि सुरक्षित ऑप्शन आहे. बाकी इस्रायलकडेच अशी लेझर आहे असं काही नाही. भारताच्या DRDOनेही अशीच एक लेझर बीम तयार केली आहे. मागच्या वर्षीच याचं यशस्वी परीक्षण करण्यात आलं. साधारणपणे 30 किलोवॅट क्षमतेच्या लेझरने 5 किलोमीटर लांब असलेलं ड्रोन हवेतच ब्लास्ट करण्याची कामगिरी MK2 या लेझरने केली होती. असंच आणखीन एक पॉवरफुल लेझर वेपन बनवण्याचं काम ही सध्या सुरू आहे. दुर्गा 2 असं या लेझर सिस्टीमचं नाव असेल. इस्रायलपेक्षा प्रगत आणि सुमारे 25 किलोमीटरचं टार्गेट ब्लास्ट करणारी ही लेझर असेल असं सांगण्यात आलंय. त्यामुळे ही लेझर तयार झाल्यानंतर इस्रायलपेक्षाही चांगली डिफेन्स सिस्टीम आपल्याकडे असेल याबाबत शंका नाही. बाकी मित्रांनो, या नवीन शस्त्रांबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आणखी असेच व्हिडिओ पाहण्यासाठी विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.